दुसऱ्या महायुद्धातील मराठा लाईट इन्फंट्रीच्या शौर्याचं ब्रिटनच्या राजानं कौतुक केलंय. मूळ सोलापूरचे असलेले आणि गेल्या 56 वर्षांपासून लंडनमध्ये स्थायिक झालेल्या गोविंद काणेगावकर यांनी या संदर्भात माहिती दिली. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश सैन्यामध्ये मराठा इन्फंट्रीचे अनेक सैनिक होते, मात्र त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची म्हणावी तशी दखल घेतली गेली नव्हती. अनेक सैनिकांचं शौर्य काळाच्या उदरात विस्मरणात गेलं. नाईक यशवंत घाडगे, शिपाई नामदेव जाधव यांना व्हिक्टोरिया क्रॉस पदकं दिली. भारतातील अन्य सैनिकांनीही या युद्धामध्ये शौर्य दाखवलं. मराठा सैनिकांच्या शौर्याची चर्चा झाली, पण इंग्लंडनं म्हणावी तशी दखल घेतली नाही. हे सत्य काणेगावकर यांनी किंग चार्ल्स यांना पत्राद्वारे कळवलं. आपल्या वडिलांचे मामा विष्णुपंत कुलकर्णी आणि आईचे मामे भाऊ गुर्जर यांनी युद्धात केलेल्या कामगिरीचं उदाहरण त्यांनी किंग चार्ल्स यांना दिलं. त्यामध्ये मराठा लाईट इन्फंट्रीनं विविध युद्धांमध्ये केलेल्या पराक्रमाचा गौरव करण्याची विनंती केली. किंग चार्ल्स यांनी पत्राची दखल घेत बकिंगहॅम पॅलेसमध्ये 80व्या व्ही-डेसाठी काणेगावकर यांना आमंत्रणही पाठवलं. मराठा लाईट इन्फंट्रीनं आम्हाला युद्धात वेळोवेळी खूप मदत केली, त्यामुळे आम्ही युद्ध जिंकू शकलो. त्यामुळे मराठा लाईट इन्फंट्रीचे आम्ही ऋणी आहोत, असे गौरवोद्गार किंग चार्ल्स यांनी काढल्याचं काणेगावकर यांनी सांगितलंय. माझ्या बरोबर माझे महाराष्ट्र मंडळाचे हे वैभव खांडके होते, पण हे राजा किंग चार्ल्स थर्ड ते आपणहून आमच्याकडे आले आणि ते खूप वेळ बोलले आमच्याशी. तुम्ही काय करता, कशासाठी आलात. मग त्यांना मी सांगितलं की माझे 2 नातेवाईक असे महायुद्धात होते आणि हे युद्ध झालं तर त्या अगोदर ते झालं होतं. खूप छान वाटतंय की आपल्या किंगनी इथल्या इतकं छान बोलले त्यांच्याबद्दल, मराठा इन्फंट्रीबद्दल. याच्याबद्दल खूप छान वाटलं आणि मी पण या फॅमिलीची मेंबर आहे याचा अभिमान वाटला.